नमस्कार. आजची मॉर्निंग झाली जिमने. कालचे एवढे छान रिपोर्ट आलेले, की मला जिम जाणं तर भागच होतं. ऑलमोस्ट माझं वर्कआउट संपायला आलं, तेव्हा भेटले माझे जिवलग. ऑलरेडी लेट झालेलो. सो ह्या दोघांना बाय-बाय करून मी निघाली महावीर नगरच्या सलूनसाठी. आज महावीर नगरला जाताच ही क्यूटशी मनीमाऊ भेटली बाहेर. सलूनमध्ये जाताच हे होते माझे आजचे फर्स्ट क्लायंट, ज्यांना हेअरकट करायचा होता. रिसेंटली आम्ही लास्ट 1 मंथला त्यांचा हेअरकट केला होता. त्यांना एकदम शॉर्ट नाही करायचं होतं ना एकदम लाँग पण. सो त्यांना असं मीडियमचं हेअर ट्रिम करून दिलं. देन ह्या आल्या माझ्या सेकंड क्लायंट रूट टचअपसाठी. ह्या रेग्युलर क्लायंट आहेत जुई मॅम. त्यांचं मी पहिलं शॉशकॉकचं रूट टचअप करून घेतलं. आणि इन बिटवीन त्यांची व्हाईट ग्रेस पण होते. सो त्यांना ग्लोबल नाही करायचा होता. तो थोडंसं त्यांचं रूट्सला कलर मेल्ट करून घेतला. देन मी निघाली आजच्या आमच्या मेन इम्पॉर्टंट कामासाठी मनालीच्या लग्नाचं फूड टेस्टिंग. सो इथे पहिली मनाली भेटली, ही माझी वहिनी, ही अख्खी आमची टीम होती आजची फूड टेस्टिंग आणि आमचं डेकोरेशन डिस्कशनसाठी. एका तासाच्या ट्रॅफिक स्ट्रगलनंतर आम्ही पोहोचलो आमच्या मेन लोकेशनवरती. गेल्या-गेल्या पहिलं आमचं इव्हेंट डिस्कशन झालं. त्याच्यानंतर कसा इव्हेंट असणार आहे, किती वाजता असणार आहे, काय प्रिपरेशन करायचं आहे. सो खूप सारं हे डिस्कशन असं आमचं चालू झालं. डिस्कशन मेंबर खूप होते, त्याच्यामुळे आमचं डिस्कशन खूप लाँग चाललं आणि हे फायनली आलं फूड. बापरे! हे फूड बघून तर लिटरली आम्हाला फूड कोमा झाला होता. थँक गॉड की फूड डिस्कशनसाठी आम्ही 3-4 लोकं नाही, तर मिनिमम ऑलमोस्ट 8 ते 10 लोकं होतो. तेव्हा जाऊन हे कुठे जेवण थोडंफार संपवलं आणि त्याच्यानंतर हे डेझर्टला एंड केला. फूड टेस्टिंगमध्ये एवढं पोटभर जेवलो, की आता मला माहीत होतं कारमध्ये जाऊन झोपणार आहे आणि निघता-निघता ऑलमोस्ट आम्हाला खूप लेट झालं होतं आज.